ओम साईराम, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मी आज नाशिकमधील इगतपुरी तालुकामधील टाकेद येथे मी आज सर्व तीर्थ टाकेद येथे दर्शनासाठी गेली होती। त्यासाठी मी तिथले काही व्हिडिओ काढला होता। मग चला म्हटलं तुम्हाला पण दाखवते, तो तुम्हाला सांगते त्याच्याविषयी माहिती थोडीशी। रस्त्याने इतकं मस्त निसर्गरम्य वातावरण होतं, मी त्याचे काही व्हिडिओ कॅप्चर केले। घाटामध्ये वगैरे खूप मस्त होतं आणि आभाळ भरून आलं होतं, एकदम खूप छान असं दृश्य होतं। टाकेद हे नाशिकपासून 48 किलोमीटर अंतरावर आहे। इथे रामायणातील काही कथा दडलेल्या आहे, ते तुम्हाला पुढे सांगतेच मी। सर्व तीर्थ टाकेदला मेन दरवाजा आहे, इथून आतमध्ये एंट्री होते आपली। पहिले आपल्याला तिथे तीर्थावर जाऊन पहिले हातपाय धुवावे लागतात, नंतर आपण मंदिरात दर्शनाला गेलेलं चांगलं असतं। आम्ही चाललो तिथं मंदिरात। छान असे निसर्गरम्य वातावरण, मस्त छान आहे मंदिर तिथे पाहण्यासोबत। त्याची मी तुम्हाला कथा पुढे सांगणारच आहे। इथं तीर्थ आहे, तीर्थस्थान, इथं पूर्ण पाणी आहे। तुम्ही इथं हनुमानजीचे दर्शन करू शकताय। हे गरुडाचं मेन स्थान आहे, गरुड भगवानचं। इथं तुम्ही हातपाय वगैरे आंघोळ पण करू शकता, हातपाय पण धुवू शकताय। इथले सर्व तीर्थ टाकेद येथे एक कहाणी दडलेली आहे। रामायण काळामध्ये जटायूची कथा सगळ्यांना माहीतच असेल, सुप्रसिद्ध कथा आहे। तिथे सीताहरण झाले होते। रामायणामध्ये सीताहरण झाले तेव्हा रावणाने सीताला आकाशमार्गे जेव्हा तो सीताला घेऊन जात होता, तेव्हा त्याच्या मागे जटायू नावाचा पक्षी त्यांच्या मागे गेला, रावणाच्या मागे गेला आणि त्याने रावणाशी युद्ध केले, त्या विरोध केला। रावणाने त्याला पंख कापून टाकले व जटायू पक्षी जमिनीवर कोसळला। त्याने तिथे रामाची वाट पाहत होता आणि सीतेला शोधत प्रभू रामचंद्र तिथे आले। जटायू पक्षीने त्यांना श्रीरामाकडे मागणी केली की तुम्ही मला तीर्थाचे पाणी द्या व मी तुमच्या मांडीवर मान सोडू इच्छितो। रामचंद्रांनी त्या ठिकाणी जमिनीवर बाण मारून तिथून पाणी निर्माण केले व जटायू पक्षीला पाजले। तिथंच त्यालाच सर्व तीर्थ टाकेद, तिथं पाणी येतं। आम्ही हातपाय धुतले, तुम्ही बघितलं असेल। तिथं ते पाणी सर्व तीर्थाचे पाणी आहे, ते खूप पवित्र असे पाणी आहे। जटायू पक्षीने प्राण सोडले ते तिथं तुम्ही बघितलं असं त्याचं मंदिर आहे ते। इथं ते पाणी निघतं, झिरपून बाहेर येतं इथं गोटा निघतो। तो गोटा काढल्याने 3 बोटामध्ये आपण तो गोटा काढला की तुमची इच्छा पूर्ण होते, अशी आख्यायिका आहे। आणि इथं सीतामातेचं मंदिर आहे। आणि आमचा परतीचा प्रवास असा झाला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।